मंत्रिमंडळाची ज्यावेळी बैठक सुरू होते त्यावेळी अनेक लोक मंत्र्यांसोबत मंत्रालयात प्रवेश करत असतात। त्यामुळे मुख्य सचिवांनी या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। ज्यावेळी मंत्रालयामध्ये बैठक सुरू असते त्याच वेळी याच डीजी प्रवेशाच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये अनेक लोक प्रवेश मिळवत असतात। ज्यावेळी मंत्रालयामध्ये एका मंत्र्याची गाडी जात असते त्याचवेळी अनेक लोक त्यांच्या पाठीपाठी गाडी घेऊन मंत्रालयामध्ये जात असतात। ही अत्यंत गांभीर्याची बाब म्हणून मुख्य सचिवांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। ती म्हणजे ज्यावेळी बैठक सुरू असेल मंत्रिमंडळाची त्यावेळी फक्त या मंत्र्यासोबत फक्त एका व्यक्तीला प्रवेश दिला जाणार आहे। त्याचबरोबर तुमची जर बैठक राज्य अतिथीगृहामध्ये असेल त्यावेळी आमदार किंवा खासदार त्यावेळी येतील, त्यावेळी फक्त त्यांना प्रत्यक्ष कार्यालयामध्ये बसावं लागणार आहे। हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। गेल्या काही दिवसांपासूनच एक आपण चित्र सातत्याने पाहत आलोय की मंत्रालयामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय असल्याचं देखील मुख्य सचिवांनी सर्वांना सांगितलेले आहेत। आणि त्याचबरोबर ही झुंबड रोखण्यासाठी मुख्य सचिव जे आहे राजेश अग्रवाल यांनी इतर कार्यालयांना देखील स्पष्ट निर्देश तसे बजावलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला कुठेतरी आळा घालण्यात येईल। आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर कुठेतरी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी मंत्रालयात गर्दी होणार नाही याची प्रामुख्याने काळजी घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासूनच हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून अनेक मुख्य सचिव जे आहेत, अनेक सचिव आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे धाव घेतलेली होती। आणि ही राज्यमंत्र्यांच्या बैठक ज्यावेळी होते त्यावेळी फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश देण्यात यावा असे देखील वारंवार मागणी करण्यात आलेली होती। परंतु ही मागणी जी आहे ती आता परवानगी मिळालेली आहे मुख्यमंत्र्यांच्याकडून। त्यामुळे मंत्रालयातली गर्दी टाळण्यासाठी घेतलेला निर्णय हा योग्य असल्याचं मुख्य सचिव राजेश यांनी सांगितलेले आहे। कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई।